नक्की रेटिनॉल लावायचं कोणी? कारण कमेंट बॉक्समध्ये सतत मला 18, 19, 20 वयाच्या पोरी सुद्धा विचारतात, तुम्ही लावायचं नाहीये रेटिनॉल, रेटिनॉल लावायचं आहे 30च्या पुढे. याला कंडिशन्स अप्लाय आहे. 25 ते 30 हे जे वय आहे, या वयोगटामध्ये तुमची लाईफ जर स्ट्रेसफुल असेल, उदाहरणार्थ फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात, ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये खूप लाईट्स असतात, मेकअप असतो, ताण असतो, ह्या केसमध्ये तुम्ही मात्र 28 पासून सुद्धा रेटिनॉल वापरू शकता. नाहीतर सगळ्यांनी 30च्या पुढेच रेटिनॉल वापरायचं आहे. रेटिनॉल हे मुळात सेल टर्न ओव्हर करण्यासाठी, मृत त्वचा झडून शेडिंग होऊन नवीन बेबी स्किन सारखी छान छान त्वचा, हेल्दी त्वचावरती यावी, यासाठी रेटिनॉल ही सगळी प्रक्रिया मस्त त्याला गती लावतं, बूस्टर लावून टाकते. आता तुम्ही कोणतं वापरायचं? तुमची त्वचा जर तेलकट असेल, ॲक्ने प्रोन असेल, नाहीतर तिसरं तुमची त्वचा कॉम्बिनेशन असेल, तर तुम्ही थोडं स्ट्रॉंगर रेटिनॉल वापरलं तरी चालेल. ते म्हणजे 0.03 ते 0.05% मधलं. मिनिमॅलिस्टचं चांगलंय, रिकिलचं चांगलंय, ऑर्डिनरीचं चांगलं आहे. तुमच्याकडे थोडंसं बजेट जर असेल तर मात्र इनिसफ्री, मुराड अतिशय जगात भारी, जर कुठचं मोस्ट इफेक्टिव्ह आणि तरी माइल्ड जर कुठचं असेल तर मुराडचे रेटिनॉलचे जे सगळी रेंज आहे एंटायर, डोळ्यांच्या खालची क्रीम, त्याच्यानंतर सिरम, क्रीमी फॉर्ममध्ये आणि पूर्ण डब्बा नाईट क्रीम, हे तिन्ही प्रॉडक्ट्स जगात भारी आहे. आता तुमची त्वचा जर कोरडी आणि सेन्सिटिव्ह असेल, म्हणजे थोड्या कारणानं लगेचच त्वचा खूप लाल होते, तर मात्र तुमच्यासाठीचे खूप चांगले प्रॉडक्ट, कारण की त्याची शक्ती कमी असलेला म्हणजे 0.01% असलेला, ते म्हणजे प्लमचे खूप चांगले आहेत, मिनिमॅलिस्टचे खूप छान आहेत. सेराव्ही हे परदेशातलं सुद्धा खूप प्रसिद्ध रेटिनॉल साठीचा प्रसिद्ध असलेला ब्रँड आहे आणि माइल्ड मेडिकेटेड डॉक्टर किंवा डर्मॅटस जे सजेस्ट करतात त्याच्यातला हा ब्रँड आहे. पुन्हा एकदा तुमचं जर बजेट असेल तर ती खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट ठरेल, तर ते म्हणजे मुराडचं जे आहे संपूर्ण, पुन्हा एकदा रेटिनॉलची पूर्ण त्यांची रेंजच, ते कलेक्शनच हे ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनला सुद्धा अप्रतिम सूट होतं. आठवड्यातून एकदाच लावायचं. रेटिनॉल हे दिवसा लावूच शकत नाही, त्याचं कारणच असं, ते इनऍक्टिव्ह होतं जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये येतं तेव्हा, तर ते फक्त रात्रीचं लावलं पाहिजे. तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा रेटिनॉलची सुरुवात करत असाल तर एक सँडविच मेथड आहे. फेस वॉश, मॉइश्चरायझर लावायचं भरपूर, सगळं मुरवल्यानंतर मग किती घ्यायचं? डाळी एवढं घ्यायचं, छोटंसं, डाळी एवढंच, शेंगदाणा पण नाही, थोडं सनस्क्रीन सारखं शायनी चमकू दिसतं. ते आत मुरवत बसायचं नाही, कारण ते आत मुळात मुरतच नाही. ओके, भरपूर छान मॉइश्चरायझर लावायचं, जे आपल्याला सूट होतं ते लावायचं, झोपून जायचं. दुसऱ्या दिवशी फेस वॉश, तुमचं कोणतंही सिरम वगैरे सगळं झाल्यानंतर मात्र सनस्क्रीन विसरायची नाही, कारण की आदल्या रात्रीच्या रेटिनॉलमुळे प्रचंड सेन्सिटिव्हिटी वाढलेली असते.